गुड मॉर्निंग. आज आपण सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये पुन्हा एकदा पुढचा पार्ट बघणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला थोडासा मागचा फीडबॅक सांगेल. आपण आतापर्यंत फर्स्ट युनिट मध्ये सेल्स मॅनेजमेंट, डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट पाहिले, सेल्स स्ट्रक्चर स्टडी केले. त्यानंतर आपण मार्केट अनालिसिस हा सेकंड चॅप्टर स्टार्ट केलेला आहे सेकंड युनिट मधला. त्यामध्ये आपण काल मार्केट साईज, मार्केट ग्रोथ, त्यानंतर मार्केट प्रॉफिटेबिलिटी अशा बऱ्याचशा कन्सेप्ट स्टडी करत गेलो. आता आपण ऍक्च्युअली आलोय सेल्स फोरकास्टिंग वर. फोरकास्टिंग म्हणजे काय की इन फ्युचर साठी काही प्रिडिक्शन्स तयार केले जातात. मग ते कशा पद्धतीने तयार केले पाहिजे यासाठी मी तुम्हाला कालच सांगितलंय की त्यासाठी आपल्याला काही टेक्निक्स दिलेले आहेत, काही मेथड्स दिलेले आहेत सेल्स फोरकास्टिंगच्या. तर त्यामध्ये आपण सुरुवातीच्या ज्या फर्स्ट आणि सेकंड मेथड आहे एक्सपर्ट ओपिनियन मेथड, तर त्यामध्ये आपण पाहिलं की काही एक्सपर्ट पर्सन्स किंवा सेल्स मॅनेजर्स, सिनियर मार्केटिंग मॅनेजर्स तर ते सर्वजण काय करतात, एकत्र येतात, डिस्कशन करतात, त्यांच्या व्ह्यूज ते शेअर केल्यानंतर फायनल एक कन्क्लुजन काढलं जातं आणि त्यानंतर काय घेतला जातो, डिसिजन घेतला जातो. सेकंड जी मेथड आहे त्यामध्ये आपण पाहिलं डेल्फी टेक्निक मेथड. तर यामध्ये जे काही एक्सपर्ट्स आहेत किंवा जे पॅनल मेंबर्स आहेत, तर या डेल्फी टेक्निक मध्ये ते एकत्र भेटणार नाहीयेत, ते एकत्रितपणे डिस्कशन करणार नाहीयेत. मग ते कसं करणार आहेत, तर त्यांच्या जे काही त्यांच्यासाठी एक क्वेश्चनरी तयार केली जाईल त्यांच्याकडून आणि त्यांच्याकडून त्याचे आन्सर्स घेतले जातील. त्या क्वेश्चनरी मध्ये फर्स्ट स्टेप मध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन असतील, सेकंड स्टेज मध्ये त्यांना काही स्पेसिफिक क्वेश्चन, फर्स्ट स्टेप मध्ये जनरल क्वेश्चन्स, अशा पद्धतीने त्यांचे व्ह्यूज काय केले जातील, घेतले जातील, त्या रिलेटेड त्यांना काय वाटतं आणि मग ते जे आन्सर्स येतील त्यानुसार काय केलं जाईल, सेल्स फोरकास्टिंग केलं जाईल आणि त्यानंतर आपला फायनल डिसिजन होतो. बरोबर. आता थर्ड जे टेक्निक तुमच्या समोर दिसतंय इथे बघा, कन्झ्युमर सर्वे मेथड. आता यानुसार आपल्याला फोरकास्टिंग कसं करता येईल, तर त्या मेथड मध्ये सांगितलंय इट इज अ मार्केट सर्वे और रिसर्च मेथड. म्हणजे इथे कस्टमरचा आपल्याला सर्वे करावा लागेल. कस्टमरचा सर्वे कसा केला जाईल, तर मग यामध्ये सांगितलं की सॅम्पल सर्वे इज कंडक्टेड अमॉंग द कस्टमर्स ऑफ द प्रोडक्ट अबाउट देअर ब्रँड प्रेफरन्स अँड लाईकली परचेस ऑफ द प्रोडक्ट ड्युरिंग द पिरियड फॉर विच द फोरकास्ट आर मेड. म्हणजे आता सपोज त्या पर्टिक्युलर पिरियड साठी ते कुठल्या पद्धतीच्या, म्हणजे आता सपोज प्रोडक्ट जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर ते कुठल्या प्रोडक्टला जास्त प्रेफरन्स देतात, किंवा कस्टमर चा सर्वे करताना काही फ्यू पर्सेंट कस्टमर घेतले जातील. म्हणजे आता एवढा जो मोठा वर्ग आहे, त्यांचा ग्रुप आहे, ग्रुप ऑफ पीपल्स तिथे आहेत, मग सगळ्यांनाच त्या सर्वे मध्ये आपण समाविष्ट करणार आहोत का, तर नाही. मग त्यामध्ये क्वेश्चनरी डिझाईन केली जाईल. त्या क्वेश्चनरीच्या थ्रू काय करणार आहात तुम्ही, कस्टमरचा सर्वे करणार आहात. द अनालिसिस ऑफ द रिझल्ट ऑफ द सर्वे लीड्स टू द सेल्स फोरकास्ट. त्या सर्वे वरून तुम्हाला काय लक्षात येईल की ते कुठल्या गोष्टींना सध्या प्रेफरन्स देत आहेत आणि त्यानुसार त्यांची परचेसिंग पॉवर किंवा बाकीचे जो काही रिसर्च आहे कस्टमरचा तो तुम्हाला इथे लक्षात येईल. कंझ्युमर सर्वे मेथड ही मोस्टली कुठल्या गुड्सच्या बाबतीत तुम्हाला लागू होते, तर FMCG चे प्रोडक्ट्स जे आहेत. आता या कस्टमर सर्वे मेथडचं सक्सेस कशावर डिपेंड आहे बघा, लास्ट पॅरेग्राफ दिलेला आहे. द सक्सेस ऑफ दिस अप्रोच डिपेंड्स ऑन 3 फॅक्टर्स सच एज सॅम्पल साइज, सॅम्पलिंग पॅटर्न अँड द वे द क्वेश्चनेअर आर डिझाईन. मग आता यामध्ये सपोज तुम्हाला आता जनरल एक्झाम्पल एक सांगेन की आता मला स्टुडंटचा सर्वे करायचा आहे. मग स्टुडंट साठी मी सॅम्पल साईज किती घेतली. आता इथे सॅम्पल म्हणजे तुमचं प्रोडक्ट रिलेटेड नाही, सॅम्पल म्हणजे काय की कस्टमर्स आहेत, त्यामधून तुम्ही किती कस्टमर्सवर त्यांच्यासाठी क्वेश्चनरी तयार केली. जसं की फॉर एक्झाम्पल क्लासमध्ये आपल्या आता मार्केटिंगचे स्टुडंट आहेत, 50 स्टुडंट जनरली आपण पकडूया. 50 स्टुडंट्स मध्ये मला सर्वे करून काय करायचंय, फोरकास्टिंग करायचं आहे. तर मग मी सॅम्पल मध्ये काय केलं, फक्त पर्टिक्युलर 2 किंवा 3 स्टुडंट घेतले. आउट ऑफ 50 मी काय केलं, 2 or 3 स्टुडंट्स आर देअर. मग तिथे माझा जो सर्वे केला जाईल तो परफेक्ट असेल का, ऍक्युरसी त्यामध्ये येईल का. तुमचे जे व्ह्यूज आहेत किंवा तुमच्यासाठी जी काही क्वेश्चनरी मी तयार केली, तर माझ्या जवळचे असणारे किंवा जे मला वाटतात
फेवरेबल स्टुडंट्स त्यांचा सर्वे मी केला आणि फायनल कन्क्लुजन काढलं आणि सेल्स फोरकास्टिंग केलं तर चालेल का? नाही चालणार. मग मार्केटची साईज किती आहे त्यातून मी पर्टिक्युलर किती पर्सन्सला चूज केलेला आहे, म्हणजे सॅम्पलची साईज एक्झॅक्टली किती आहे, त्यानंतर सॅम्पलचा पॅटर्न कसा आहे. आता मी जसं सांगितलं की सपोज क्लासमध्ये 50 स्टुडंट्स मार्केटिंगचे आहेत, त्यामधले 40 स्टुडंट्स असे आहेत की त्यांचा परफॉर्मन्स खूपच चांगला आहे, पण मी जे रिमेनिंग 10% स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडूनही काय घेणार, त्यांच्यामधूनही काही सॅम्पलसाठी जर पर्सन्स काय केले, स्टुडंट्स चूज केले, तर कदाचित मला जो सर्वे मी करणार आहे त्यातून मला आउटपुट चांगलं मिळेल. म्हणजे काय की फक्त मी टॅलेंट स्टुडंटच चूज केले आणि जे सो सो आहेत त्यांचा मी कुठेही विचार केला नाही, सॅम्पल साईज मध्ये त्यांना घेतलं नाही, तर मला ऍक्च्युअली त्या सर्वेच्या थ्रू त्यांचे जे काही प्रेफरन्स, ते कुठल्या गोष्टींसाठी त्यांची डिमांड काय आहे, ते कुठल्या गोष्टी सॅटिस्फाईड आहेत, कुठल्या गोष्टीमध्ये इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, हे मला कळणार नाहीये. म्हणजे मला काय करायचंय, फक्त सॅम्पल साईज बिग घेऊन चालणार नाही. मार्केटमध्ये खूप सारा कस्टमर अवेलेबल आहे, मग त्यामध्ये व्हरायटी कस्टमर आहे. फक्त जे तुम्हाला लाईक करतात, रेग्युलरली तुमचे प्रोडक्ट परचेस करतात, तसं सॅम्पल साईज मध्ये मी फक्त तेच कस्टमर ऍड केले, तर माझ्या क्वेश्चनरी मधून मला जे काही रिटर्न्स मिळणार आहेत त्यावरून मी सेल्स फोरकास्टिंग करू शकणार नाहीये. मला काय करायचं आहे, ऑल टाइप ऑफ कस्टमर्स मधून थोडे थोडेसे कस्टमर काय करायचे आहेत त्यातून चूज करायचे आहेत. म्हणजे तो पॅटर्न कसा होईल, मिक्स पॅटर्न होईल आणि त्या मिक्स कस्टमर मधून जे काही मला आउटपुट, त्यांचे जे काही व्ह्यूज आहेत ते समजतील आणि त्यानुसार मी काय करू शकेन, सेल्स फोरकास्टिंग करू शकेन. प्रत्येकाचे व्ह्यूज महत्वाचे आहेत तुमच्यासाठी. जर तुम्हाला भविष्यात पुढे फ्युचरमध्ये नक्की तुम्हाला तुमचा सेलिंग इन्क्रीज करायचंय, सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज करायचा आहे, तर त्यासाठी ह्या पद्धतीने कस्टमर सर्वे काय करावा लागेल, तुम्हाला कंडक्ट करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला क्वेश्चनरी डिझाईन करावी लागेल. क्वेश्चनरी डिझाईन करणं हे पण एक स्किल असणार आहे बघा. क्वेश्चन्स कुठल्या टाईपचे असावे, बऱ्याचदा काय होतं की कन्फ्युजिंग क्वेश्चन्स असतात. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल तुमचं आन्सर येस असेल की नो असेल सांगू शकत नाही. म्हणजे काय की संदिग्धता त्यामध्ये असते. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल मी असं सांगू शकेन की सपोज तुम्ही मार्केटमध्ये गेलात, तर मार्केटमध्ये गेल्यानंतर 99% मार्केटमध्ये जाणारे जे लोक आहेत ते कधीही एकाच शॉप मधून परचेसिंग करत नाहीत किंवा फक्त एका ठराविक स्पेशालिटी याच्यासाठी तुम्ही एका शॉपला प्रेफरन्स देऊ शकता. पण तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मार्केट गेल्यानंतर हॅपीनेस फील होतो का? आता मुळात मार्केट मध्ये जाणारा जो पर्सन असतो 99% जर ऑब्झर्व केलं तर मार्केटमध्ये गेल्यानंतर सगळ्यांनाच आनंद होतो. मार्केटमध्ये जाणं म्हणजेच काय आहे की ती नीड तर असणारच आहे, प्लस ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट आहे, घरातून सगळेच पर्सन मार्केटमध्ये जात नाहीत बघा. ज्याचा इंटरेस्ट त्यामध्ये असतो पर्चेसिंग मध्ये तेच लोक जातात. म्हणजे संदिग्धता आहे. मार्केटमध्ये गेल्यानंतर हॅपीनेस फील होतो का? जर असे असले संदिग्ध क्वेश्चन मी काय केले, माझ्या क्वेश्चनरी मध्ये ऍड केले, तर मला नक्की काय ऑब्जेक्ट त्यातून अपेक्षित आहे, माझे गोल्स काय आहेत ते डिफाईन करता येणार नाहीये. ओके, म्हणजे कस्टमर सर्वे मेथड मध्ये ह्या तिन्ही फॅक्टर्सचा तुम्हाला विचार करायचा आहे. सॅम्पल साईज किती आहे, सॅम्पल पॅटर्न कसा आहे, जे तो मिक्स पॅटर्न असावा जेणेकरून तुम्हाला ऑल कस्टमरचे व्ह्यूज लक्षात येतील, प्लस क्वेश्चनरी प्रॉपर डिझाईन केली पाहिजे ज्यामुळे ऍक्युरसी तुमच्या सेल्स फोरकास्टिंग मध्ये. त्यामध्ये सांगितलंय क्वेश्चनियर डिझाईन हेल्प्स ट्रेन द पीपल who can collect the information in the right way and get the required information. म्हणजे तुम्हाला नक्की कुठल्या टाइपची इन्फॉर्मेशन अपेक्षित आहे त्यानुसार ती क्वेश्चनरी डिझाईन केली पाहिजे. मला काय अपेक्षित आहे, मी जर सपोज स्टुडंटचा सर्वे करणार आहे तर स्टुडंट सॅटिस्फाईड आहे का, स्टुडंटच्या कुठल्या सब्जेक्ट बद्दल काय कन्फ्युजन आहे, तर त्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या असतील तर मला ती इन्फॉर्मेशन एक्सपेक्टेड इन्फॉर्मेशन असेल माझी, तर मला काय करणं गरजेचं आहे, त्याच टाईपचे क्वेश्चन्स डिझाईन करणं गरजेचं आहे. अदरवाईज मी कुठल्याही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विषयाशी काही संदर्भ नाही असे क्वेश्चन जर विचारले तर मला ती इन्फॉर्मेशन प्रॉपर मिळणार नाहीये. ओके, म्हणजे ही झाली कंझ्युमर सर्वे मेथड. आता सेल्स फोर्स एस्टिमेट मध्ये तुम्हाला फोरकास्टिंग कशा पद्धतीने, या मेथडने कसं फोरकास्टिंग करता येतं, तर यामध्ये सांगितलं दिस अप्रोच इज ऑल्सो कॉल्ड ग्रास रूट अप्रोच. म्हणजे अगदी
ज्याला आपण म्हणतो सुरुवातीपासून जो स्टडी केला जातो, ग्रास रूट, म्हणजे दिस मेथड इन्व्हॉल्व फोरकास्ट बाय सेल्स पीपल ऑफ द कंपनी. ग्रास रूट म्हणजे का म्हटलं या मेथडला, तर सेल्स पीपल हा असा पार्ट आहे तुमचा की जो फायनल कस्टमरच्या डायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. सेल्स पीपल जर त्या प्रोसेस मध्ये फुल्ली इन्व्हॉल्व असणार आहेत, तर त्यांच्याकडून तुम्हाला काही गोष्टींसाठी काय केलं जाईल, प्रिडिक्शन, त्यांचं जे प्रिडिक्शन आहे. आता मी जर मार्केटमध्ये ऍज अ सेल्स पर्सन म्हणून रोजच्या रोज कस्टमर सोबत माझं कम्युनिकेशन आहे, मी कस्टमरला ऑब्झर्व करते, कस्टमरचे प्रेफरन्सेस मला माहिती आहेत, तर मी एक्झॅक्टली सांगू शकेन की इन फ्युचर हा कस्टमर किती काळ आपल्या प्रोडक्ट सोबत राहणार आहे किंवा आपल्या सोबत असेल आणि आपला प्रोडक्ट मार्केटमध्ये चालेल. म्हणजे काय की हा ग्रास रूट अप्रोच आहे. इथे सांगितलं ईच सेल्स पर्सन मेक्स अ प्रिडिक्शन फ्युचर सेल्स फॉर हिज ऑर हर सेल्स टेरिटोरी. म्हणजे सेल्स पीपल्स जे काही तुम्ही अपॉइंट केलेले आहेत त्या त्या पर्टिक्युलर टेरिटोरीसाठी, म्हणजे एका रिजनसाठी, तर तुम्हाला त्या प्रत्येक सेल्स पीपलचं काय करायचं आहे, त्याचं प्रिडिक्शन जे आहे ते विचारात घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सांगितलं की these individual sales forecast are added up to build the company forecast and each salesperson discusses his or her estimate with the area manager. म्हणजे ते सेल्स पीपल कोणी अपॉइंट केले की त्या पर्टिक्युलर एरिया मॅनेजरने अपॉइंट केलेले आहेत. त्यांनी काय करणं गरजेचं आहे, सेल्स पीपलने त्यांचे जे काही व्ह्यूज आहेत, प्रिडिक्शन आहे, ते कोणासोबत डिस्कस करणं गरजेचं आहे, त्यांचे एरिया मॅनेजर्स असतील त्यांच्यासोबत. ओके, तर यामध्ये ते सबमिट केल्यानंतर सेल्स मॅनेजर्स काय करतील, प्रिपेअर्स द फोरकास्टिंग फॉर द कंपनी. म्हणजे ते त्यानंतर फोरकास्टिंग करू शकतील. आणि तुम्ही त्यासाठी सोर्स कुठला यूज केला, ग्रास रूट अप्रोच ज्यांचा आहे, ज्यांचं डायरेक्ट कनेक्शन आहे कस्टमर सोबत, त्या सेल्स पीपलचं तुम्ही काय केलं, प्रिडिक्शन विचारात घेतलं. ओके, आता सपोज तुमचा आणि कस्टमरचा काही संबंध नाही असा सोर्स जर तुम्ही चूज केला, तर तो अशाच पद्धतीने, म्हणजे त्याला जे वाटेल त्या पद्धतीने तो काय करेल, प्रिडिक्शन करेल. पण इथे सेल्स पीपल्सचं प्रिडिक्शन जे आहे ते करेक्ट का असणार आहे, कारण ते रेग्युलरली तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचे रिक्वायरमेंट्स काय आहेत हे त्यांना माहिती असतील. आता या जो काही सेल्स फोर्स एस्टिमेट मेथड आहे फोरकास्टिंगची, त्यामध्ये बेनिफिट्स काय होतात की द बेनिफिट ऑफ इन दिस अप्रोच इज दॅट द फोरकास्ट आर मेड बाय द पीपल व्हिच आर इन द फील्ड अँड वन इन क्लोज कम्युनिकेशन विथ कस्टमर्स. म्हणजे काय की त्यांचं क्लोज कम्युनिकेशन आहे आणि ते त्या फील्डशी रिलेटेड आहे. मूळ मुद्दा हा येतो. आता एज्युकेशन पॉलिसी ठरवताना जर तुम्ही डॉक्टर्सचा ग्रुप अपॉइंट केला तर काही उपयोग होणार आहे का? एज्युकेशन पॉलिसी ठरवताना एज्युकेशन फील्ड मधील पर्सन्स तिथे असतील तर त्यांना लक्षात येईल की आज जर मार्केटमध्ये ही पॉलिसी सध्या सुरू आहे तर इन फ्युचर कुठली पॉलिसी असली पाहिजे. जशी आता आपली पॉलिसी चेंज होते बघा, एज्युकेशन पॉलिसी, त्यामध्ये खूप सारे बदल्स आहेत. म्हणजे आता जसं तुम्हाला 10th ला फक्त बोर्ड एक्झाम आहे किंवा 12th ला आहे, त्यानंतर पुन्हा तुम्ही ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएशन मध्ये खूप परत प्रकार आहेत, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असेल, त्यानंतर फील्ड चूज करणं, त्यानंतर डिग्री करणं, पोस्ट ग्रॅज्युएशन करणं आणि नंतर तुम्ही जॉबचा विचार करणं. तर आता जी नवीन येणारी पॉलिसी आहे त्यामध्ये काय केलं की 12th पर्यंत तुम्हाला एखाद्या स्किल मध्ये काय करणार आहे, ते एवढं एक्सपर्ट करणार आहे, ते स्किल कंपल्सरी असणार तुमच्यासाठी. तुमचा इंटरेस्ट कुठल्या पर्टिक्युलर एका एरियामध्ये आहे, ड्रॉइंग मध्ये आहे, पेंटिंग मध्ये आहे, कुठलंही काम स्किल कुठलंही असेल, मग त्या स्किल मध्ये 12th पर्यंत जेव्हा तुम्ही शिकत येता तेव्हा तुम्हाला 12वी नंतर पुढे काय करायचंय, कुठलं फील्ड माझ्यासाठी बेस्ट आहे ते चूज करणंही तुमच्यासाठी फायदेशीर असेल. प्लस तुमचा एकापेक्षा अधिक फील्ड मध्ये इंटरेस्ट असेल तर एकाच वेळी तुम्ही काय करू शकता, दोन प्लेसला किंवा दोन ठिकाणी, दोन सेक्टर मध्ये काय करू शकता, एज्युकेशन करू शकता. म्हणजे 2 डिग्री ऍट अ टाइम तुम्हाला मिळणार आहे. प्लस तुम्ही अगदीच नाही, तुमची परिस्थिती नसेल, 12वी पर्यंत जे स्किल तुमचं डेव्हलप झालेलं आहे त्यामध्ये बिझनेस करू शकता. म्हणजेच काय की इंडिपेंडेंट होऊ शकतो तो स्टुडंट. तसं इथे तुम्हाला जे काही सेल्स फोरकास्टिंग करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही जो सोर्स चूज केलेला आहे तो कुठला आहे की ग्रास रूटचा आहे. म्हणजेच काय की जो डायरेक्टली कस्टमरच्या कॉन्टॅक्टचा आहे आणि तो तुम्हाला एक्झॅक्ट प्रिडिक्शन करू शकणार आहे की मार्केटची पुढच्या येत्या 5 वर्षामध्ये काय कंडिशन असेल. लक्षात येत आहे? इथे सेल्स हियरची एस्टिमेट ही पुढची सेल्स फोरकास्टिंगची मेथड आहे. हियरचिकल मेथड मध्ये जनरली काय आपण ऑब्झर्व केलंय, जशी मास्लोची हियरची तुम्ही बघितली की
त्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुमच्या नीड्स चेंज होत जातात. तसं हे जे एस्टिमेट आहे मार्केट रिलेटेड, तर ते सुद्धा स्टेप वाईज केलं जाणार आहे. सेल्स ईआरची एस्टिमेट म्हणजे काय, की फर्स्ट स्टेपला कस्टमर कशा पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स देईल, सेकंड स्टेपला तुम्ही आणखी काय करणं गरजेचं आहे त्या कस्टमरसाठी. म्हणजे स्टेप बाय स्टेप जा तुम्ही फोरकास्टिंग मध्ये डायरेक्टली कस्टमरला तुम्ही फ्युचर मध्ये 5 वर्षानंतर डायरेक्ट एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केला तर लगेच तो ऍक्सेप्ट करणार नाही. तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट लाईन मध्ये प्रोडक्ट मध्ये काय करावं लागेल, स्टेप बाय स्टेप काही चेंजेस आणत जावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही सांगू शकता की तो कस्टमर फुल्ली काय होईल, सॅटिस्फाईड होईल किंवा तो अडॉप्ट करेल तुमचे प्रोडक्ट्स. तसं इथे सेल्स ईआरची एस्टिमेट मध्ये इन दिस अप्रोच द सेल्स फोरकास्ट इज मेड बाय द सेल्स मॅनेजमेंट टीम. आता इथे सेल्स मॅनेजमेंटची एक टीम आहे, ती काय करेल, that team with estimates at various levels ERC beginning from the territorial sales people to corporate sales manager. म्हणजे आता प्रत्येक टेरिटोरीसाठी जे सेल्स पीपल्स आहेत त्यांच्या थ्रू काय केलं जाईल की त्या स्टेप्स डिफाईन केल्या जातील. म्हणजे त्या पद्धतीने जे काही सेल्स पीपलचं प्रिडिक्शन आहे त्यानुसार तुम्ही स्टेप बाय स्टेप ते चेंजेस करत जाणार आहात. सेल्स पर्सन मेक्स द एस्टिमेट फॉर हिज और हर टेरिटोरी and the area manager prepares the estimate for his or her area and the regional manager makes his own estimate. म्हणजे काय केलं की 3 पार्ट्स इथे ऍड केलेले आहेत स्टेप बाय स्टेप मध्ये. पहिल्यांदा सेल्स पीपल काय घेतील, एस्टिमेट करतील त्यांच्या टेरिटोरी रिलेटेड. नंतर त्या टेरिटोरीसाठी जे काही एरिया मॅनेजर तुम्ही अपॉइंट केलेले आहेत, एरिया मॅनेजर त्यानुसार काय करतील, त्या एरियासाठी एस्टिमेट तयार करतील आणि त्यानंतर त्या रिजनच्या साठी जे काही मॅनेजर्स आहेत ते त्यांचं स्वतःचं एस्टिमेट सांगतील. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय केलं जाईल की बायफर्गेशन केलं जाईल, स्वतःचं असे तुमचे ओन व्ह्यूज त्यामध्ये ऍड करून फायनली एक कन्क्लुजन तयार होईल आणि त्यानंतर डिसिजन घेतला जाईल सेल्स फोरकास्टिंग साठी. लक्षात येत आहे? आता यामध्ये सांगितलं ऍट ईच लेवल्स ईच पर्सन मेक्स एस्टिमेट बेस्ड ऑन देअर अंडरस्टँडिंग अँड अनालिसिस ऑफ द मार्केट. प्रत्येकाचे ऑब्झर्वेशन असते, एरिया मॅनेजरचं ऑब्झर्वेशन असेल, सेल्स पीपलचं असेल, प्लस तुमचे रिजनल मॅनेजर्स जे आहेत त्यांचं प्रत्येकाचा मार्केट रिलेटेड काय असेल, स्टडी असेल, अंडरस्टँडिंग पॉवर असेल, त्यांनी अनालिसिस केलेलं असेल किंवा डिमांड पॅटर्न स्टडी केलेला असेल की डिमांड पॅटर्न कस्टमरचा कसा आहे. खूप एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स ते लाईक करतात, प्रेफर करतात की लोअर एक्सपेन्सिव्ह प्रोडक्टला ते लाईक करतात. त्यानुसार ते काय करतील, त्या अंडरस्टँडिंग नुसार एस्टिमेट तयार करतील. ऑल दीज एस्टिमेट्स आर देन सेंड टू कॉर्पोरेट सेल्स मॅनेजर. म्हणजे ऍक्च्युअली जो कॉर्पोरेटचा सेल्स मॅनेजर आहे तो काय करेल, हु प्रिपेअर द फायनल फोरकास्ट बेस्ड ऑन ऍव्हरेज ऑफ दीज एस्टिमेट्स. आता त्या प्रत्येकाचे व्ह्यूज जे काही तुम्ही कलेक्ट केलेले आहेत त्यामधून काय केलं जाईल, ऍव्हरेज काढलं जाईल की मॅक्झिमम आणि मिनिमम पॉसिबिलिटीज काढल्या जातील आणि त्यानुसार तुम्हाला ते एस्टिमेशन तयार केलं जाईल. इन द केस ऑफ डिफरन्सेस बिटवीन द टू एस्टिमेट्स इट इज गिवन बॅक टू द पर्सन फॉर रिव्ह्यू अँड रिव्हिजन ऑल्सो. जर खूपच मोठा डिफरन्स तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा तो सर्वे करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा त्यावर काय करणं गरजेचं, प्रिडिक्शन्स मध्ये चेंजेस येते. म्हणजे रिव्ह्यू घेणं, रिव्हिजन करणं हा पार्ट पुन्हा एकदा असेल. कारण की मी जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की मला 50 मार्केटिंगच्या स्टुडंट्सचं काय करायचंय, फोरकास्टिंग करायचं आहे की इन फ्युचर त्यांच्या डिमांड्स काय असू शकतात. तर मला त्यासाठी काय करावं लागेल की जे काही मी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, ग्रासरूट स्टेप बाय स्टेप मी जाऊन त्यांच्याबद्दलचे व्ह्यूज जाणून घेतले, अंडरस्टँडिंग केलं. सपोज आता सगळ्यात पहिला व्ह्यू कुठला, सगळ्यात पहिला तुमच्या जवळचा पर्सन कोण असेल, तुमचे क्लास गार्डियन असतील, बरोबर. त्यानंतर दुसरे असतील तुमचे सब्जेक्ट टीचर्स, त्यानंतर तिसरा सोर्स येतो तुमचे मेंटॉर्स, त्याच्यानंतर कुठला असतो सोर्स, तुमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट. आणि फायनली जेव्हा ते प्रिन्सिपल कडे येईल तेव्हा 2 लोकांचे कन्क्लुजन जे आहेत, जे त्यांनी प्रिडिक्शन तयार केलेले त्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. क्लास गार्डियन म्हणतात की माझे 50च्या 50 स्टुडंट स्कॉलर आहेत, बरोबर. पण त्यामध्ये सपोज तुमचे जे काही सब्जेक्ट टीचर्स आहेत त्यांची मतं वेगळी आहेत. त्यांनी जे प्रिडिक्शन केलेलं आहे त्यांचं असं मत आहे की 50-50% आहे यामध्ये माझं प्रिडिक्शन की 50% स्टुडंट हे स्कॉलर आहेत, 50% स्टुडंट हे वीक आहेत. तर यामध्ये खूप मोठा बिग डिफरन्स आहे कारण 50 वर तुम्ही आलेला आहात तिथे 50% वर.
तर मग मला पुन्हा एकदा रिव्हिजन करण्याची गरज आहे. जे काही प्रिडिक्शन मी केलेलं आहे त्यानुसार इथे तुम्हाला करावं लागेल कस्टमरच्या बाबतीत. सेल्स पीपल असतील, एरिया मॅनेजर्स असतील, तर यांच्यामध्ये जे काही त्यांनी प्रिडिक्शन केलंय त्यामध्ये फार असा मोठा डिफरन्स आला तर रिव्हिजन करण्याची काय गरज असणार आहे. ओके, आता दुसरी जी काही मेथड आहे, आपण क्वालिटेटिव्ह टेक्निक्स बघितले आतापर्यंत. त्यामध्ये जे काही तुमच्या मेथड्स होत्या, त्यामध्ये पहिली मेथड होती तुमची एक्सपर्ट ओपिनियन मेथड, सेल्स फोरकास्टिंगची, डेल्फी टेक्निक मेथड, कंझ्युमर सर्वे मेथड, सेल्स फोर्स एस्टिमेट आणि सेल्स ची मेथड. ओके, म्हणजे ह्या 5 मेथड आपण क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स मध्ये पाहिल्या. आता जेव्हा क्वालिटेटिव्ह टेक्निक मध्ये पाहिल्या, आता सेकंड मेथड आहे क्वांटिटेटिव्ह. तुमच्या समोर आहे बघा, त्यामध्ये काय सांगितलं की इट इज दीज आर अ स्टॅटिस्टिकल ऑर मॅथमॅटिकल मेथड्स. इथे जनरली आपण अंडरस्टँडिंग वरून किंवा ऑब्झर्वेशन वरून काय करणार नाही आहोत, प्रिडिक्शन करणार नाही आहोत. इथे ऍक्च्युअली काय केलं जाईल, मॅथ्सचा वापर केला जाईल, स्टॅटचा वापर केला जाईल आणि टाइम सिरीज अनालिसिस असेल की त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये, जसं वीकली असेल, मंथली असेल, हाफ क्वार्टरली असेल, तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय की ती टाइम सिरीज जी आहे त्यामध्ये तुम्हाला ते प्रिडिक्शन्स द्यावे लागते. म्हणजे की 1 वीक मध्ये किती सेल होऊ शकतो, 6 मंथ साठी कशा पद्धतीने किती पर्सेंट मध्ये तो सेल इन्क्रीज होऊ शकतो. तर या सगळ्या मेथड्स कशा आहेत, मॅथमॅटिकल. क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स जे आहेत ते मॅथमॅटिकल असतील. अँड द मेथड रेंजेस फ्रॉम सिम्पल पास्ट ट्रेंड्स टू कॉम्प्लेक्स रिग्रेशन अनालिसिस and computer models. The following are the methods. Series first one, moving averages. आता मुव्हिंगचं मीनिंगच काय आहे की जे मूव्ह होणार आहे, ज्यामध्ये काय होतं की ती टाइम सिरीज डेटा आहे. टाइम सिरीज डेटा म्हणजे तो असा स्टेबल डेटा असणार नाही. आता पर डेचं जेव्हा तुम्ही सेल हे करताय, ऑब्झर्व करताय, तर पूर्ण वीक मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एखादा दिवस असा असेल की त्यामध्ये सेलच झालेला नाहीये. म्हणजे काय की एका 1 डेचं असं आहे की 100% सेलिंग झालेलं आहे आणि त्या पूर्ण वीकचा विचार केला तर त्यामध्ये 1 डे असा आहे की 0 सेल्स तुमचा आहे. पण तुम्ही काय केलं की मुव्हिंग ऍव्हरेज काढलं. म्हणजे काय की पर्टिक्युलर त्या टाइम पिरियड मधला टोटल तुम्ही काढून काय केलं, त्याला डिवाइड केलं. म्हणजे काय की ते टाइम सिरीज डेटा असेल. ऑल डेटा स्पेशली ऑफ सेल्स फ्लक्च्युएट एव्हरी इयर ड्यू टू विच इट इज डिफिकल्ट टू फाइंड ट्रेंड. म्हणजे इथे प्रत्येक वर्षासाठी जे काही तुम्ही टाइम सिरीज डेटा बनवलेला आहे, कलेक्ट केलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला जर सेल्स फोरकास्टिंग करायचं असेल तर ते फार डिफिकल्ट असणार आहे की कुठला ट्रेंड मार्केटमध्ये जास्त काळ चालू शकणार आहे. ओके, ट्रेंड म्हणजे काय की जी काही नवीन फॅशन मार्केटमध्ये येते, नवीन नवीन प्रोडक्ट्स ऍड केले जातात, प्रोडक्ट लाईन एक्सटेन्शन केलं जातं, तर यासाठी तुम्हाला ते खूप हार्ड असेल की कुठला ट्रेंड मार्केटमध्ये आहे हे फाइंड आउट करणं. ओके, द ट्रेंड बिकम्स क्लिअर युजिंग स्मूथिंग ऑफ डेटा अँड स्मूथिंग इज डन थ्रू अ 3 year or 5 year मुव्हिंग ऍव्हरेज. म्हणजे इथे फार शॉर्ट टाइम पिरियडचा डेटा तुम्ही कलेक्ट करून चालणार नाही. मी जसं सांगितलं की वीकचं जर तुम्ही एका ऍव्हरेज काढलं तर त्यामध्ये एखादा दिवस सेल झालेलाच नसेल. म्हणून आपल्याला काय करायचंय की कंटिन्युटी किती आहे, तुमचा जो डेटा, तुमच्याकडे जे काही इन्फॉर्मेशन येते मार्केट रिलेटेड, तर त्यामध्ये कंटिन्युअसली तो कस्टमर किती काळ स्टेबल राहिलेला आहे एखाद्या ट्रेंडवर, हे मला जर समजून घ्यायचं असेल, अंडरस्टँड करायचं असेल, तर माझ्याकडे मॅक्झिमम किती इयर्सचा डेटा असला पाहिजे, 5 years आणि मिनिमम 3 yearsचा डेटा असला पाहिजे, जेणेकरून मी फोरकास्टिंग करू शकेन. लक्षात येतं? After calculation of this trend appears more clearly and the trend line can be extended to future years to achieve sales forecast. And the forecasted has to decide whether to use a 3 year or 5 year moving average. The more the annual sales data fluctuates, the more advisable is to have a long average period. म्हणजे मला लॉंग पिरियड साठी काय करायचं आहे, ऍव्हरेज काढायचं आहे, ज्यामुळे जे डेटामध्ये येणारं फ्लक्च्युएशन आहे ते मी आयडेंटिफाय करू शकेन की कुठल्या स्टेपला जाऊन कस्टमर काय होतो की त्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती लो होते किंवा ती हाय होते. जसं की सीजनल पिरियड्स असतात बघा इयर मध्ये टोटल, तर त्या सीजनल पिरियड्स मध्ये कुठल्या इव्हेंटला, कुठल्या ऑकेजनला ते लोक तुम्हाला जास्त रिस्पॉन्स देतात, सेल तुमचा इन्क्रीज होतो, किंवा कुठल्या ऑकेजनला तुमचं सेल्स काय होतो, डिक्रीज होतो. म्हणजे ऍज पर मार्केट सिच्युएशन तुमचे जे काही प्रिडिक्शन्स आहेत त्याचं फ्लक्च्युएशन तुम्हाला या मुव्हिंग ऍव्हरेज डेटाच्या थ्रू लक्षात येईल.
त्यासाठी मला टाइम सिरीज डेटा कलेक्ट करावा लागेल आणि त्यासाठी टाइम पिरियड त्यांनी दिला की मिनिमम 3 इयर्स और मोर दॅन 3 इयर्स अप टू 5 इयर्स. ओके. सेकंड मेथड आहे सेल्स रेशो मेथड. आता रेशो कसा काढला जातो हे तुम्हाला माहिती की इन दिस अप्रोच द पास्ट ट्रेंड्स इन द सेल्स रेशो ऑफ द कंपनी आर प्रोजेक्टेड टू द फ्युचर. आता एखाद्याचं मला प्रोजेक्शन करायचं म्हणजे काय करायचं आहे, प्रक्षेपण ज्याला आपण म्हणतो की ते मला विजिबल दाखवायचं आहे. तर मला त्याच्यासाठी काय करावं लागेल, जेव्हा मी फोरकास्टिंगचा विचार करते तेव्हा मला पास्ट सेल्सचा विचार करणं खूप गरजेचं आहे की हा जो मार्केटमध्ये असणारा अवेलेबल कस्टमर आहे यांचा 5 वर्षापूर्वीचा फीडबॅक जर मी घेतला तर त्यामध्ये त्यांचे जे काही मार्केट रिलेटेड ट्रेंड कसे बदल होत गेले आणि त्यांना कसं रिस्पॉन्स या कस्टमरने दिलेला आहे त्यानुसार मी काय करेल, एक पास्ट रेकॉर्डिंग करेल. दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रोथ रेट मेथड. म्हणजे त्या पर्टिक्युलर एका मार्केटची ग्रोथ कशा पद्धतीने होत गेली याचं मी पास्ट हिस्ट्री काय करेल, स्टडी करेल या सेल्स रेशो मेथड मध्ये. फॉर दिस मेथड टाइम सिरीज अनालिसिस ऑफ 5 इयर्स विल बी सुटेबल डेटा. म्हणजे त्यांनी इथे पर्टिक्युलर एक टाइम पिरियड दिलेला आहे की 5 इयर्सचा डेटा जो आहे, टाइम सिरीज जी आहे त्याचा मी काय करेल, पास्ट सेल्सचा विचार करेल की गेल्या 5 वर्षामध्ये या मार्केटमध्ये कशा पद्धतीने बदल झालाय, कशा पद्धतीने ग्रोथ झालेली आहे. इट इज मोर सुटेबल फॉर शॉर्ट टर्म और मीडियम टर्म प्रोजेक्शन. हे शॉर्ट टर्म किंवा मीडियम टर्म प्रोजेक्शन असेल. म्हणजे काय की फार पुढचा विचार इथे केला जाणार नाही. शॉर्ट टर्म म्हणजे कमीत कमी 6 मंथ साठी किंवा मॅक्झिमम 1 इयर साठी तुम्ही काय कराल, सेल्स फोरकास्टिंग कराल या डेटावर. त्यानंतर सांगितलं इट कॅन बी यूज फॉर लॉंग टर्म फॉर अ टाइम सिरीज ऑफ 15 इयर्स. आणि जर तुम्ही अगदीच मागे गेलात तर आणखी 15 इयर्स पर्यंत तुम्ही काय करू शकता, 15 इयर्स मागे गेल्यानंतर लक्षात येतं की ग्रोथ कशी झालेली, म्हणजे अगदीच पास्ट हिस्ट्री. अँड द डेटा शुड बी स्मूदन ॲज 3 इयर्स मूव्हिंग ॲव्हरेज गिव्स ॲक्युरेट फोरकास्ट. आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता, पुढच्या 3 वर्षाचं प्रिडिक्शन तुम्हाला इथे लक्षात येईल. जेव्हा तुम्ही 15 इयर्स मागे जाल तेव्हा पुढच्या 3 वर्षासाठीचं प्रिडिक्शन. आणि जेव्हा तुम्ही मॅक्झिमम 5 इयर्स मागे जाल, पास्ट मध्ये जाल, पास्ट रेकॉर्ड्स काय कराल, चेक कराल, पास्ट हिस्ट्री चेक कराल, त्यानंतर तुम्ही शॉर्ट टर्म किंवा मीडियम टर्म साठी सेल्स फोरकास्टिंग करू शकता. म्हणजे जसं मी सांगितलं की मिनिमम 6 मंथ अँड मॅक्झिमम 1 इयर. ओके, दॅट इज कॉल्ड सेल्स रेशो मेथड. आता मार्केट शेअर प्रोजेक्शन. प्रोजेक्शन म्हणजे इथे बघा काय केलं जातं, इट रिलेट्स टू कंपनी सेल्स टू टोटल मार्केट सेल्स. म्हणजे कंपनी जो सेल करते मार्केटमध्ये तर टोटल मार्केट सेल किती होतो अँड देअरफॉर ऑल्सो रिफ्लेक्ट द कॉम्पिटिटिव्ह लेवल ऑफ द कंपनी. म्हणजे इथे कॉम्पिटिशनचाही विचार करायचा आहे की कॉम्पिटिशन कशा पद्धतीची आहे, कॉम्पिटिशनला तुमचा प्रोडक्ट कशा पद्धतीने फाईट करतो आणि त्यामध्ये तुमचं टोटल सेल्स मार्केटचा किती होतो हे तुम्हाला काय करायचंय, एक्झॅक्टली फाइंड आउट करायचं आहे. मार्केट शेअर कॅन बी प्रोजेक्टेड बेस्ड ऑन टाइम सिरीज डेटा either actual or smooth and the company self forecast may be made on the basis of market share projection. म्हणजे सध्या एक्झिस्टिंग मार्केटची पोझिशन कशी आहे, कॉम्पिटिशन कशी आहे, मार्केट टोटल मार्केटचं सेल्स किती होतो त्यानुसार टाइम सिरीज प्रोजेक्शन तुम्हाला करायचं आहे. यामध्ये सांगितलंय इन दिस मेथड द टोटल मार्केट और इंडस्ट्री सेल हॅज टू बी सेपरेटली प्रोजेक्टेड. म्हणजे इंडस्ट्रीचं सेल किती होतो, मार्केटचं सेल किती होतो हे तुम्ही काय करायचं, यामध्ये सेपरेशन बायफर्केट करायचं आहे इथे. दॅट आर प्रोजेक्टेड और टेकन फ्रॉम सम अदर सोर्स टू जनरेट कंपनी सेल्स फोरकास्ट. म्हणजे एक्झॅक्टली मला कंपनीसाठी फोरकास्टिंग करता येईल की ही कंपनी मार्केटमध्ये किती काळ सर्व्हाइव्ह करू शकते किंवा पुढच्या 5 वर्षामध्ये कंपनीची ग्रोथ कशा पद्धतीने झाली असेल. लक्षात येतंय, म्हणजे इथे एक्झिस्टिंग जी कंडिशन आहे मार्केटची ती इंडस्ट्रीची कशी आहे, इंडस्ट्री सेल कसा होतो किंवा मार्केटचा सेल टोटल कसा होतो हे काय करायचं, वेगवेगळ्या पद्धतीने प्रोजेक्शन करायचं आहे. ओके, त्यानंतर असेल रिग्रेशन अनालिसिस. रिग्रेशन अनालिसिस इज प्युअरली स्टॅटिस्टिकल टेक्निक and commonly used for forecasting purpose.
and this assumes a set of relationship between a set of variables. आता बघा रिग्रेशन म्हणजे काय आहे हे अगोदर समजणं खूप गरजेचं आहे. विच आर इंटररिलेटेड और क्लोजली असोसिएटेड. आता यामध्ये रिलेशनशिप काय करायची आहे तुम्हाला की ती फाइंड आउट करायची आहे. जे काही सेट ऑफ व्हेरिएबल्स आहेत, सेट ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे जसं की त्यामध्ये येईल कस्टमरचं एन्व्हायरमेंट, कस्टमरने दिलेला प्रेफरन्स, त्यानंतर तुमचं जे काही मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज होणार आहेत त्यासाठी रिस्पॉन्सिबल पर्सन, सेल्स पीपल्स कशा पद्धतीचे आहेत, म्हणजे इथे व्हेरिएबल्स कोण कोण आहेत, एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट कस्टमरवर असणार आहे. ऍज पर मार्केट सिच्युएशन, ऍज पर मार्केट एन्व्हायरमेंट ते काय करणार आहेत, तुम्हाला रिस्पॉन्स देणार आहेत. त्यानुसार तुमच्या सेल्स मध्ये काय येणार आहेत, व्हेरिएशन्स येणार आहेत. म्हणून इथे सेट ऑफ व्हेरिएबल्स विच आर इंटररिलेटेड और क्लोजली असोसिएटेड. म्हणजे आता मार्केट एन्व्हायरमेंटचा आणि कस्टमर बिहेवियरचा खूप जवळचा संबंध आहे. दॅट आर व्हेरिएबल्स, सेट ऑफ व्हेरिएबल्स. मग इथे तुम्हाला काय करायचं की त्यांचं इंटर रिलेशन्स चेक करायचं आहे. मार्केटमध्ये जर एखादा डिसीज आला, जसं आपण कोविड-19 सिच्युएशन फेस करत आहोत, तर तो डिसीज अनकंट्रोलेबल आहे, अशा केसमध्ये मार्केटची कंडिशन कशी असणार आहे. हे इंटरकनेक्शन, इंटररिलेटेड किंवा एकमेकांशी क्लोजली असोसिएटेड फॅक्टर्स आहेत. मग मी काय करेल, वन ऑफ द व्हेरिएबल इज डिपेंडंट व्हेरिएबल and one or more independent variables which influence or explains changes or movements in the dependent variable. इंडिपेंडेंट असणारे व्हेरिएबल्स कुठले आहेत, इंडिपेंडेंट व्हेरिएबल कुठला आहे की कस्टमरचा बिहेवियर, आणि डिपेंडंट व्हेरिएबल कुठले आहेत की फॅमिली फॅक्टर्स त्यावर काय करतात, इम्पॅक्ट करतात कस्टमर बिहेवियरवर. बरोबर. मग अशा केसमध्ये मी जे काही व्हेरिएबल्स आहेत, इंडिपेंडेंट असतील किंवा डिपेंडेंट व्हेरिएबल असतील, त्यांच्या मुवमेंट्स चेक करणार आहे. मुवमेंट्स कशा होतात, फॅमिली फॅक्टरचा इन्फ्लुअन्स आहे, तुमच्या रिलेटिव्ह नेबर्स यांचा इम्पॅक्ट आहे तुमच्या कस्टमर बिहेवियरवर. जेव्हा कस्टमरचं बिहेवियर रेडी होतं, एखादी गोष्ट परचेस करण्यासाठी मार्केटमध्ये जाणार आहे, तेव्हा ते काय करतात की सपोज माझ्या फ्रेंड कडे कुठला पेन आहे, मला पेन परचेस करायचा आहे, तर माझं बिहेवियर काय आहे की मला पेन मध्ये इंटरेस्ट आहे त्या प्रोडक्ट मध्ये. म्हणजे मी अगदी वीकली नसेल घेत तरी पण मंथली एक नवीन पेन घेण्याचा प्रयत्न करते. पण तो पेन घेताना माझं बिहेवियर कसं आहे की मी अगोदर काय करते, फॅमिलीमध्ये मला जे कोणी माझे पॅरेंट्स आहेत त्यांची परमिशन घेणं, किंवा ब्रँड सिलेक्ट करताना मी काय करेल, माझ्या फ्रेंड्स कडे कुठला आहे, मार्केटचा ट्रेंड काय आहे. म्हणजे हे काय झालंय, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स त्याला कनेक्टेड आहे. आणि त्यामुळे परचेसिंग करताना या फॅक्टर्सचा सुद्धा मला विचार करायचा आहे आणि त्यानुसार मला काय करायचं आहे, फोरकास्टिंग करायचं आहे. म्हणजे ही जी मेथड आहे ही तुम्हाला काय करावी लागेल, व्हेरिएबल्सचं अनालिसिस करून, म्हणजेच रिग्रेशन अनालिसिस त्याला आपण म्हणू शकतो. इथपर्यंत समजलंय. आता नेक्स्ट पार्ट जो येतो तुमचा सेल्स कोटाज. आता सेल्स कोटा म्हणजे नक्की काय आहे, इथे तुम्हाला सेल्स कोटाज आर द सेल्स गोल्स असं सांगितलंय. सेल्स गोल्स म्हणजे काय की माझी अचिव्हमेंट काय, मला सेलिंग करायचंय, म्हणजे सेलिंग मधून मी कधी सॅटिस्फाईड होणार आहे किंवा मी कधी प्रॉफिट मध्ये असणार आहे. गोल सेट केलेले असतील की माझं सॅटिस्फॅक्शन लेवल मी डिफाईन केलेले आहे. तिथे असं इमॅजिन करू शकतो. जसं की तुम्ही मॅरेथॉन मध्ये धावण्याच्या स्पर्धेमध्ये गेलात, तुम्हाला तुमचे गोल्स काय आहेत, मी विनर झाल्यानंतर मला जे काही मिळणार आहे, प्राइज असेल, मग त्यामध्ये कॅश मध्ये असेल, तुम्हाला काही हे मिळालेले, तर तुम्हाला त्यातून नक्की काय अचिव्हमेंट घ्यायच्या आहे. मला फक्त माझी इमेज क्रिएट करण्यासाठी मी धावणार आहे, बरोबर. काही लोकांना सोसायटीसाठी मी त्या पैशांमधून काहीतरी करेन, माझ्या पॅरेंट्सची इच्छा होती म्हणून मला ती अचिव्हमेंट घ्यायची आहे, असे तुमचे गोल्स असतात. आणि त्यामुळे मोटिवेट होऊन तुम्ही खूप धावता आणि त्यामध्ये सक्सेस मिळतो. सेम ॲज इट इज इथे कंपनी काय करते, सेल्स कोटाज ठरवला जातो, म्हणजे सेल्स गोल्स ठरवले जातात. आता त्यामध्ये मार्केटिंग युनिट्स जे आहेत, आता मार्केटिंग युनिट्स मध्ये काय काय येतं की रिजन आहेत, प्रत्येक एका रिजन साठी वेगळ्या पद्धतीचा सेल्स कोटा. तसं कोकण रिजन आहे, कोकण रिजन मध्ये
कुठलाही प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल करायचा म्हटलं तर अडचणी काय आहेत? रेनी सीझन आहे. रेनी सीझन म्हणजे 4 मंथ्स तुम्ही तिथे कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट करणार आहात प्रोडक्ट मार्केटमध्ये जाण्यासाठी काही प्रॉब्लेम. आता जसं पाणी भरलं काहीच होऊ शकत नाही, एक्सपोर्ट इम्पोर्ट थांबतो. मग त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये मी माझा सेल्स कोटा, माझे गोल्स काय असतील की मॅक्झिमम आणि मिनिमम इतका सेल झाला पाहिजे. कारण काय की तिथली मार्केटची सिच्युएशन, कंडिशन, एन्व्हायरमेंट. ओके, तसं टेरिटरीसाठी एका प्रत्येक एरियासाठी. पुन्हा सेल्स पर्सनचे सेल्स पर्सन्स आहेत, डिस्ट्रीब्युटर्स आहेत, डीलर्स आहेत. प्रत्येकाकडून मला एक्सपेक्टेड सेल्स किती आहे तो कोटा म्हणजे मी काय करेन, सेल्स गोल्स ठरवून घेईल. कंपनी सेल्स गोल्स ठरवेल. ओके, आता सेल्स कोटाज कॅन बी सेट ऑन सेल्स व्हॉल्यूम. आता सेल्स व्हॉल्यूम कसं आहे, सेलिंग जनरली मी जसं सांगितलं की कोकण एरियाचा विचार केला तर कोकण एरियाचा एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट आहे, इथली सिच्युएशनचा इम्पॅक्ट आहे, ते घाट रिजन आहे. एक्सपोर्ट इम्पोर्टिंग साठी तुम्हाला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर, रोडचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर इथे माझं सेल्स व्हॉल्यूम कसं आहे, एक्सपेन्सेस मला तिथे जाण्यासाठी किती लागणार आहेत, प्रॉफिट मार्जिन मला किती मिळू शकतं. इथला जर जनरली आपण कस्टमरचा विचार केला तर तुमच्याकडे जे काही उदरनिर्वाहाचं साधन आहे, म्हणजे आता शेती 4च महिने तुम्ही करत असाल तर तुम्ही किती एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स परचेस करू शकता. इथला जो काही कस्टमर आहे तो फार हायर क्लास मध्ये येत नाही. मग अशा केसमध्ये माझं सेल्स व्हॉल्यूम कसं असेल, प्रॉफिट मार्जिन मी किती घेतलं पाहिजे, ऍक्टिव्हिटी कुठल्या केल्या जातील, कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल्स कशा असतील, सेल्स कोटाज डिफाईन करायचं किंवा सेल्स गोल्स ठरवायचे म्हणजे तुम्हाला जे वाटतंय तेच इथे मिळेल असं नाही. त्या एरियाचा पर्टिक्युलर विचार करावा लागेल, त्या टेरिटोरीचा विचार करावा लागेल, तिथे डिस्ट्रीब्युटर्स कोण जातात, त्यांना जाण्यासाठी काय अडचणी आहेत, डीलर्स कुठले आहेत. तर या सगळ्या गोष्टींवरून तुम्ही काय कराल, एक कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल इथे चेक कराल. कस्टमर सॅटिस्फाईड होणं हे फायनल आउट तुमचं काय असणार आहे कन्क्लुजन. सेल्स गोल्स माझे अचीव करणं, त्यामध्ये एक गोल हा पण असणार आहे काय की कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके, आता यामध्ये सांगितलंय की अॅन्युअल सेल्स कोटा आर डिवायडेड इनटू क्वार्टरली अँड अॅन्युअली. ओके, अँड द सेल्स कोटाज आर प्रिपेअर्ड फ्रॉम द अॅन्युअल मार्केटिंग प्लॅन ऑफ द कंपनी. म्हणजे सेल्स कोटा कसा प्रिपेअर केला जातो, तर अॅन्युअल प्लॅन जो कंपनी तयार करते की त्यांचे फुल इयर मध्ये कशा पद्धतीचा प्लॅन आहे आणि मला आफ्टर 1 इयर किती प्रॉफिट मिळालं पाहिजे, माझं सेल कितीने इन्क्रीज झाला पाहिजे, असा जो प्लॅन तयार केला जातो. सेल्स प्लॅनिंग साठी आपण बघितलं की नाही, प्रोसेस बघितल्या, तर त्यानुसार तो प्लॅन मी काय करेल, गोल्स त्या प्लॅनच्या थ्रू काय करेल, डिफाईन करेल. आता आफ्टर द सेल्स फोरकास्ट इज मेड, द कंपनी डिसाइड्स इट्स सेल्स बजेट. सेल्स फोरकास्टिंग नंतर दुसरा पार्ट काय येतो, सेल्स बजेट तयार करणं. फोरकास्टिंग मध्ये मी सांगितलं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये माझी कंपनी खूप जास्त प्रमाणात सेल्स मध्ये इन्क्रीज करेल किंवा ग्रोथ होईल माझ्या कंपनीची, आणि मग त्यावेळी मला जर त्या पद्धतीचं प्रोडक्शन करायचंय, आज मी किती प्रोडक्शन करतो, पर डे 100 प्रोडक्टचं माझं प्रोडक्शन आहे, पण येणाऱ्या पुढच्या मी प्रिडिक्शन केलं की पुढच्या 5 वर्षामध्ये मला पर डे त्यामध्ये दुप्पट म्हणजे 200 प्रोडक्टचं प्रोडक्शन करायचं. मग मला 200 प्रोडक्ट्स माझे पर डे सेल होतील, तर त्यासाठी सेलिंगचं बजेट पण मला तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा एकदा फोरकास्टिंग केलं तर त्याची पूर्वतयारी मला करावी लागेल. अँड दॅट इन्क्लुड्स द कंपनी सेल्स व्हॉल्यूम, सेलिंग एक्सपेन्सेस ऑल्सो. द सेल्स बजेट ऑफ द कंपनी इज डिवायडेड इनटू सेल्स कोटाज फॉर रिजन्स. सेल्स बजेट मग कसं बनवलं जाईल, जसं तुम्ही सेलिंग कुठे कुठे करताय, टेरिटोरी मध्ये करताय, त्याचं बजेट वेगळं असेल. सेल्स तुम्ही रिजन मध्ये करताय पर्टिक्युलर, त्या रिजन साठीचं बजेट, त्या रिजनचा तुम्ही स्टडी केलेला आणि त्या तिथल्या एन्व्हायरमेंटचा, तिथल्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून ते बजेट सेलिंगचं तयार केलं जाईल. एखाद्या सेल्स पीपलला त्या मार्केटमध्ये किंवा एखाद्या डीलरला त्या मार्केटमध्ये पोहोचण्यासाठी जर खूप अडचणींचा सामना करावा लागत असेल, खूप हार्ड असेल तिथपर्यंत पोहोचणं, तर कदाचित काय होईल की तिथलं बजेट थोडंसं एक्सपेन्सिव्ह असेल. लक्षात येत आहे. Each territory manager divides the territory quotas among the salesperson, distributors, dealers who are attached to the territory. जे टेरिटोरीशी कनेक्टेड जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा डीलर्स आहेत, सेल्स पर्सन्स आहेत,
त्यांच्या प्रत्येकासाठी तो सेल्स कोटा काय केला जाईल, ठरवून दिला जाईल. म्हणजे आता सपोज मला सेल्स पर्सनच्या थ्रू किती सेलिंग झालं पाहिजे, डिस्ट्रीब्युटरच्या थ्रू किती मी हे करणार आहे, सेलिंग करणार आहे, तर त्या प्रत्येकाचा कोटा डिफरंट डिफरंट असेल. इज दॅट क्लिअर? आता टाइप्स ऑफ सेल्स कोटाज आहे. आपण इथे आज थांबूया, कारण सेल्स कोटाज तुम्हाला ही कन्सेप्ट समजलीच असेल. टाइप्स ऑफ सेल्स कोटाज आपण उद्याच्या लेक्चरला बघूया, कारण की तुम्हाला हा पार्ट समजणं खूप गरजेचं आहे. आणि खूप जास्त जर एकदम घेतलं तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही. मी रोज जे काही घेणार आहे त्याचं पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. तो लेक्चर पुन्हा पुन्हा ऐकलात की तुमच्या लक्षात राहतील त्या कन्सेप्ट आणि तुम्हाला तुमच्या ओन वर्ड्स मध्ये लिहिता येतील. सो थँक यू सो मच.